आज आपण या ठिकाणी आगरी समाज प्रबोधन संस्थेच्या वतीने एक चर्चा करतोय आणि आपला आगरी समाज लग्न पद्धतीमध्ये किती उद्ध्वस्त झालाय, बर्बाद झालाय, यासाठी आपल्यानी सर्वांनी मिळून आपण एक पर्याय म्हणून सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करतोय आपण। आणि गेल्या 5-6 वर्षापासून आपण हा एक लोकांना पर्याय उभा केलेला आहे आणि ह्या बाबतीत प्रत्येक आगरी समाजाच्या पर्यंत आपली जनजागृती पोहोचली पाहिजे, यासाठी आपण प्रत्येकजण प्रयत्न करतोय। आगरी समाज प्रबोधन संस्थेच्या वतीने हा उपक्रम सुरू केल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील अनेक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते हे एकत्र आले आणि ह्या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या उपक्रमाला सर्वांनी हातभार लावला। तसेच समाजामधील अनेक दानशूर व्यक्ती हे आपल्याला भरघोसपणे मदत करतायत आणि म्हणून आपण हा सामुदायिक विवाह सोहळा सहजगत्या आपण पार पाडू शकतो। तरी आपण यापुढे समाजातील प्रत्येक माणसापर्यंत हा आपला सामुदायिक विवाह सोहळा पोहोचला पाहिजे, यासाठी विविध प्रकारच्या प्रचाराच्या योजना आपण आखल्या पाहिजेत। लोकांमध्ये प्रबोधन केलं पाहिजे, परिवर्तन केलं पाहिजे आणि सामुदायिक विवाह सोहळ्याला लोकांचं भरघोस प्रतिसाद मिळाला पाहिजे, यासाठी आपण सर्वांनी मिळून योग्य नियोजन केलं पाहिजे असं आवाहन करतो मी आणि थांबतो। नमस्कार, मी डॉक्टर शोभा पाटील, आगरी समाज प्रबोधन संस्था ह्या संस्थेची एक सदस्य आहे। मला हे सांगायचं आहे की आम्ही फक्त हा विवाह सोहळा कल्याण, डोंबिवली किंवा भिवंडी, बदलापूर ह्यासाठीच नाही, तर तो जिथे जिथे आमचा समाज आहे, मग तो अलिबाग असू द्या, तो मुरुड जंजिरा असू द्या, तो पालघर असू द्या, तो वाडा असू द्या, कुठचेही आगरी समाजातील मुलं मुली याच्यात सहभागी होऊ शकतात। ह्याचं स्वरूप कसं असेल हे मला तुम्हाला सांगायचं आहे। एक सामुदायिक विवाह सोहळा म्हणजे सगळ्यांना काय वाटतं की येतात 4-5 मुलं आणि 4-5 मुलींनी एक लग्न लावून देतात, नाही, हा सोहळा असा नाही। हा सोहळा अतिशय भव्य, दिव्य आणि आगरी समाज आपल्या संस्कृती जपलेला आणि परंपरेचा असा हा विवाह सोहळा असतो। ह्याच्यामध्ये मुलगा जेव्हा ह्याच्यामध्ये येतो, नवरा पास्तरी पडतो आपण बोलतो, तिथपासूनचे सगळ्या विधी आगरी परंपरेनुसार, आगरी पद्धतीनुसार होतात। पोळा पापडीपासून तर लग्न लागण्यापर्यंत सगळं आपला विवाह सोहळ्यामध्ये होतं। स्टेज असतो, मंडप भव्य दिव्य असतो, त्याच्यानंतर ऑर्केस्ट्रा असतो, बँड असतो, जेवण असतं, ऑर्केस्ट्रा असतो, त्याच्यानंतर आईस्क्रीम असतो, सर्व काय असं भटजी असतात, शतपावली होते। पद्धतशीर जसं तुम्ही एका लग्नाला नवरा मुलगा घेऊन जाता तसं फक्त तुम्ही मुलगा घेऊन आमच्या इथे, नवरा मुलगा घेऊन इथे या, बाकी सगळ्या विधी आपल्या इथे होतात आणि जेवणापासून सगळं कार्यक्रम इथे होतो। आणि हा आमचा मुद्दा ह्याच्यासाठी आहे की समाज प्रबोधनासाठी आहे की तुम्ही जागा जमिनी विकू नका, तुम्ही तुमचे फ्लॅट विकू नका, जमिनी काही विकू नका आणि मुलांच्या लग्नासाठी असा खर्च करू नका की तुम्ही कर्ज बाजारी व्हाल आणि पुढच्या पिढीला त्याचा नुकसान होईल। ह्याच्यासाठी आणि ह्याच्यामध्ये गरीब, श्रीमंत, आमदार, खासदार जे कोणी असतील ते सगळे कोणीही इथे लग्न करू शकतात। काहीही इथे असं नाही की फक्त गरिबांसाठी नाही, हे गरिबांसाठी नाही आहे। समाजाचं प्रबोधन ज्यांना करायचं आहे, समाजात ज्यांना परिवर्तन करायचं आहे, त्याच्यासाठी आम्ही हे केलेलं। आणि तुम्ही बघाल इथे भिवंडी, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ सगळीकडचे समाजसेवक आहेत, ते प्रत्येक ठिकाणी अनेक संस्थांमध्ये ते आहेत आणि समाज सेवा करतात आणि ते सगळे एकत्र येऊन आणि आम्ही दुसरा आपल्या समाजातील जे श्रीमंत आहेत आणि जे आता आमचे दादा आहेत, त्यांच्या शाळा आहेत, त्यांचे कॉलेजेस आहेत, अशा ह्या लोकांमुळे आम्ही हे करू शकतो की आपला समाज आम्हाला मदत करतो आणि समाजामुळेच आम्ही हे सगळं करू शकतो। तर आता फक्त तुम्हाला एकच करायचं आहे की ह्या लग्नामध्ये तुम्ही येऊन लग्न कराल, ह्या विवाह सोहळ्यामध्ये तुम्ही तुमच्या मुला मुलींची लग्न करा। जर तुम्हाला असं वाटत असेल की मुलीकडचा किंवा मुलाकडचं कोणी ऐकत नाही किंवा त्यांना समजवायची गरज असेल, तुम्ही आमच्याकडे या, आमची एक टीम तुमच्या घरी येईल आणि नवऱ्या मुलाला
किंवा नवरी मुलीला आम्ही समजावून सांगू आणि त्यांना आम्ही तयार करू, ती जबाबदारी आमची. तर खरंच तुम्ही नक्की या आणि ह्या सोहळ्यात सहभागी व्हा. आगरी समाज प्रबोधन संस्थातर्फे आम्ही आज इथे मीटिंग आणि चर्चासत्र आयोजित करत आहोत. तर माझे 2 मुद्दे आहेत अध्यक्ष महोदयांकडे, की ह्या ज्या संस्थेमार्फत जे मोफत विवाह सोहळा सादर केला जातो आहे, तर त्यासाठी आज आपल्या आगरी समाजाच्या पूर्ण समाजाच्यासाठी हा खूप महत्वाचा आहे. जे गरजू असतील त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे. ज्यांची लग्न करण्याची आई वडिलांची एवढी परिस्थिती नसेल, तर ह्या आपल्या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये त्यांची लग्न विनामूल्य करून दिली जाते. तर ह्या सामाजिक कार्यासाठी आगरी समाजातील सर्व, ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, सर्व भिवंडी येथील मोठमोठ्या संस्थांतील मान्यवर, अध्यक्ष, संस्थापक, राजकीय मान्यवर पूर्ण सर्व एक होऊन एकत्रितपणे हा कार्यक्रम साजरा करत असतात आणि सर्वांना एकमेकांना सहाय्य करत असतात. तिथे कोणीही कोणाला लहान मोठा असं समजत नाही की हा कार्यक्रम आहे तो आपल्या समाजाच्या हितासाठी आहे, तर तो पुढे कसा मोठा होईल ह्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत. तर जास्तीत जास्त हा आमच्या सामूहिक विवाह सोहळ्याचा प्रसार आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये तर झालेलाच आहे. पूर्ण महाराष्ट्रातून फोन येत असतात की आम्हाला या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये लग्न करायचे आहे. तर हा सामूहिक विवाह सोहळा आपल्या समाजासाठीच आहे, तर त्या संधीचा आपल्या समाजाने फायदा घ्यावा. माझा दुसरा प्रश्न आहे की हे जे सर्व मान्यवर आता आपल्या संस्थेला सहकार्य करत आहेत आणि सपोर्ट करत आहेत एकजुटीने, तर माझा अध्यक्षांना एक असा प्रश्न आहे किंवा विनंती आहे की सर्वांना हे विनंती आहे की सर्वांना जे तुम्ही तुमचे रजिस्टर असेल बुक त्याचे सदस्य म्हणून त्यांनाही तुम्ही सामील करून घ्या, जेणेकरून म्हणजे आम्हाला जर विचारण्यात आले तर तुम्ही कोण आहात या संस्थेचे, काय पद आहे, तर आम्ही सध्या सांगतो आम्ही सदस्यच आहोत. इथे कोणताही कोणाला पद नाही, काय नाही, आम्ही आमच्या समाजासाठी समाजकार्य करतो. तर एका रजिस्टर वहीवर सर्वांच्या सह्या घेण्यात यावा. हे एवढे सदस्य आपल्या संस्थेचे आहेत. दुसरा प्रश्न, हे जी मुलं मुलींचे आपण ग्रुपवर फोटो टाकत असतो तर ते आपणच बघत असतो. तर त्यासाठी आपण मला असं वाटतं 10-15 दिवसांनी असं एखादा फाईल बनवायचे सर्व मुला मुलींचे देताच्या आणि तिथं मंदिरावर वगैरे बोलवायचा हा वार आहे, तिथे आपले काही पदाधिकारी एवढे सर्वच पाहिजे असं नाही, काय थोडेफार असले ना तर जी येथील मुला मुली त्यांचे आई वडील ते फाईल घेऊन बघतील आणि मग त्याच्यातून ते एकमेकांशी संपर्क करून म्हणजे लवकरात लवकर लग्न जुळली जातील असा माझा प्रश्न आहे. कसं फोटो आपल्या ग्रुपवर असतात त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही. दुसरा प्रश्न आहे असा की आता आपण सर्व अनायसे एकत्र आलेलोच आहोत. इकडे अलिबाग इकडे पण आपला समाज आहे, तर आपण सर्व इकडच्या गरजू समाजालाही आपल्या आगरी सामूहिक विवाह सोहळ्याचा प्रचार करण्यासाठी आलेलो आहोत, जेणेकरून त्यांनी ही संधीचा फायदा घ्यावा. यासाठी आमचा हा आजचा सामाजिक दौरा आहे. दुसरा विषय, आपण उद्या आपले लोकनेते माननीय दिबा पाटील साहेब यांची 99वी जयंती आहे, तर ती आपण उद्या साजरी करूया. इथं सर्व एकत्र जमलेलो आहोत, सामाजिक कार्यासाठीच आपण इकडे बाहेर आलेलो आहोत. तर आपण दिबांचं पण हेच कार्य होतं, सामाजिक कार्य, आणि आपण करतो तेही सामाजिक कार्य. तर आपण उद्या सर्वांनी मिळून त्यांची जयंती इथे आपल्या परीने सादर करूया. तर तुम्हाला हा माझा विचार कसा वाटतो? बोला. एकदम व्यवस्थित आहे. धन्यवाद. 2 मिनिटं तुम्ही बोला. जय दिबा. महाराज रामकृष्ण हरी.
असो, विजय असो, विजय असो. लागलाच पाहिजे, लागलाच पाहिजे. द्या बाईट द्या ना. आज लोकनेते दिबा पाटील साहेब यांची 99वी जयंती निमित्त आम्ही कल्याण डोंबिवली ठाणे येथील आगरी समाज प्रबोधन संस्था आणि भूमिकन्या भूमिपुत्र सामाजिक सेवा संस्था कलवा ठाणे जिल्हा महाराष्ट्र नवी मुंबई सिडको प्रकल्पग्रस्त महासंघ सर्व स्थानिक भूमिपुत्रांच्याकडून आम्ही आज इथे काशीत अलिबाग काशीत येथे आपले स्थानिक माननीय भूमिपुत्र मारुती गायकर दादा ह्यांच्या ह्या इथे रिसॉर्टला आणि फार्म हाऊसवर दिबा पाटील साहेबांची आज आम्ही इथे जयंती आम्ही साजरी करत आहोत आणि दिबा पाटील साहेबांना आम्ही अभिवादन करत आहोत. हा आमचा इकडे येण्याचा एक सामाजिक दौरा आहे सर्व संस्था संघटनांचा. त्या निमित्ताने आज आम्ही इथे आहोत अलिबागमध्ये. तर आम्ही इथे ह्या जागेवर आज आम्ही दिबा पाटील साहेब यांची जयंती आम्ही साजरी करत आहोत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव लागलंच पाहिजे. नवी मुंबई सिडको प्रकल्प नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिबा पाटील साहेबांच्या नावाची घोषणा झाली. झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. जय दिबा, जय दिबा, जय दिबा, जय दिबा. धन्यवाद. थँक्यू. भूमिपुत्र एक जुटीचा विजय असो. भूमिपुत्र एक जुटीचा विजय असो. जय दिबा. व्हिडिओ नको, थांबा 1 मिनिट बस, थांबा फोटो 1 मिनिट थांबा थांबा. हा असं असं काढू, दोघं उभे राहिले तर बरं होईल ना. आणि हात जोडा असे 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 करा. नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांच्या नावाची घोषणा आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या